नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। मी अरहंत सम्यक संबुद्ध जीवनमुक्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांना नमस्कार करतो. त्यांच्या धम्माला नमस्कार करतो आणि त्यांनी निर्माण केलेल्या संघाला नमस्कार करतो. बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न माझे शरणस्थान आहे. या तीन रत्नासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. उपासक आणि उपासिका, आपणास मंगलमैत्री आशीर्वाद. आज आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाला समजून घेणार. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाला समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी खूप महत्त्वाची. भगवान बुद्धांनी आपल्याला आर्य अष्टांग मार्ग दिला, मध्यम मार्ग सांगितला आणि त्या मध्यम मार्गामध्ये सगळ्यात पहिली पायरी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे सत्य आणि असत्याची समज, धर्म अधर्माची समज, पुण्य आणि पापाची समज. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धम्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा धम्म आहे. कारण ज्याने पण बुद्ध वाचन केलं, ज्याने पण धम्माचं वाचन केलं, ज्याने पण संघाचं वाचन केलं, त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न होते आणि त्याला पुण्यन पाप सत्य असत्य याची परिभाषा करते. संसारामध्ये आपण जेव्हा बघतो तर साधारण वर्ग जो धर्माच्या संपर्कात नाही असा वर्ग खूप मोठा आहे. दुःखात लोक कुणाचंही ऐकतात. दुःखी झालेल्या माणसाला कोणत्या धर्मगुरूने एखादी गोष्ट सांगितली त्याचा अभ्यास न करता ते ऐकतात. दुःखी झालेल्या माणसाला नातेवाईकांनी एखादी गोष्ट सांगितली त्याचाही अभ्यास न करता तो ऐकतो. म्हणजे मनुष्य खूप कमजोर आहे. आणि सम्यक दृष्टी उत्पन्न होते प्रज्ञेमधून आणि प्रज्ञेसाठी माणसाला खूप जागृत व्हावं लागतं. आणि जागृत माणसाला जागृत होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि म्हणून अभ्यासू वर्ग संसारात कमी असतो. म्हणून साधारण लोकांना कोणीही काही सांगतं आणि त्यांना फसवतं. तर आज असे भरपूर धर्मगुरू आहेत, असे भरपूर ब्राह्मण आहेत, असे भरपूर संसारामध्ये लोक आहेत की त्या अडाणी लोकांचा, ज्यांना धर्माचा अभ्यास नाही अशा लोकांना काही गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये आंधळी श्रद्धा निर्माण करतात आणि त्या आंधळी श्रद्धेच्या आधारावर त्यांचं अस्तित्व निर्माण करतात आणि लोकांकडून ते पैसा काढतात. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा एक प्रकारचा असा एक संन्यासी होता, वंगीस. त्यांचं नाव होतं वंगीस. आणि म्हणतात ना, लोकांना चमत्काराचा धर्म लवकर आवडतो, लवकर समजतो. चमत्काराला नमस्कार. जर एखादा संन्यासीचा चमत्कार करून दाखवत असेल तर लोकांची धारणा बनते की हा व्यक्ती साधारण व्यक्ती नाही, या व्यक्तीमध्ये काही दिव्य शक्ती असेल. म्हणून लोकांना जर तुम्ही सत्याचा धर्म असा जसा तसा सांगितला तो लोकांना तो आचरणात आणण्यात कठीण जातो. पण जर त्यांना जर चमत्कार करून दाखवला, एखादी दिव्य शक्ती दाखवली, त्याचं प्रदर्शन करून दाखवलं, अशा वेगळ्या काही गोष्टी सांगितल्या की ज्या माणसाच्या जीवनात शक्यच नाही आणि त्या एखाद्या व्यक्तीने शक्य करून दाखवल्या तर लोक चमत्काराला नमस्कार करतात. तर वंगीस जो आहे त्याची कथा अशाच प्रकारे आहे. वंगीस हा राजगृहामध्ये राहत होता. भगवान बुद्धाच्या काळामध्ये 16 प्रकारचे जनपद, त्यामध्ये एक राजगृह आणि
त्या राजगृहामध्ये राहत असणारा हा वंगीस, या वंगीसला एक विद्या प्राप्त झाली. आणि ती विद्या अशी की तो काय करायचा, मेलेल्या माणसाची कवटी जमा करायचा. जे माणसं मेलेले आहेत, मृत माणसाची कवटी तो स्मशानभूमीतून आणायचा आणि तो कवटी वाजवायचा. असे कवटी बोटाने वाजवून मग तो लोकांना सांगायचा की हा जो मेलेला माणूस तो कुठे गेलाय, तो सुगतीला गेलाय की दुर्गतीला गेलाय. तर मग तो सांगायचा की नरक असते बघा, या माणसाचा जन्म हा तिरच्छानी योनीमध्ये झाला, प्रेत योनीमध्ये झाला, आसुर योनीमध्ये झाला, नरक योनीमध्ये झाला. तर अशा प्रकारे तो मेलेल्या माणसाची कवटी आणून त्या कवटीला वाजवून तो लोकांना सांगायचा. कवटी हातामध्ये घ्यायचा, डोळे बंद करायचा आणि कवटीला वाजवायचा आणि लगेच लोकांना सांगायचा की हा माणसाचा जन्म या ठिकाणी झाला. आता मृत्यूच्या नंतर मनुष्य कुठे जन्माला जातो, त्याचा पुढील जन्म कुठं होतो हे ऐकण्याची माणसाला खूप इच्छा असते आणि ते विशेष वाटतं. जर आपल्याला जर एखादा व्यक्ती असा भेटला सांगणारा की मेलेला माणूस कुठे गेलाय, तर आपण ऐकणारच आणि उत्सुकता वाढेल की बाबा कुठे त्याचा जन्म झाला, ऐकलं पाहिजे. तर मग हे 4-5 ब्राह्मणांना कळालं की अरे ह्याला ही विद्या प्राप्त झाली आहे. आणि मग ते 4-5 ब्राह्मण गेले आणि त्याला म्हणाले की आपण काय करू, या गोष्टीच्या आधाराने आपण पैसा कमवू. मग त्या ब्राह्मणांच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. असे 5-6 ब्राह्मणांचा ग्रुप आणि त्यांनी वंगीसला तयार केलं. मग वंगीसला काश्या वस्त्र धारण केलं, वंगीसला त्याला काश्या वस्त्रधारी बनवलं, त्याला संन्यासी बनवलं. दाढी वाढलेली, केस वाढलेले, संन्यासाचा अवतार त्याला धारण करायला लावला आणि त्याला एक संन्यासी बनवलं. आणि गृहस्थाने एखादी गोष्ट सांगितली त्याचा प्रभाव कमी पडतो, पण एखाद्या संन्यासी माणसाने जर एखादी गोष्ट सांगितली त्याचा प्रभाव जास्त पडतो. तर या 4-5 ब्राह्मणांनी त्याला एक संन्यासाचं रूप धारण करून दिलं आणि त्याच्यासोबत एक गाव फिरू लागले. आणि हे ब्राह्मण काय करायचे, कोणत्या गावात गेले की लोकांना सांगायचे की हे बघा हा संन्यासी साधारण संन्यासी नाही, तर हा मेलेल्या माणसाच्या कवटीच्या आधाराने सांगू शकतो की मेलेला मनुष्य कुठे गेलेला आहे, स्वर्गात गेला की नरकात गेला, त्याचा जन्म कुठे झाला. मग लोकांना तर आपल्या आपल्या प्रिय लोकांची आसक्ती असतेच. प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी व्यक्ती मरणाला प्राप्त झालेलंच आहे. मग त्यालाही वाटतं की बाबा माझ्या आजीचा मृत्यू झाला, ती स्वर्गात गेली का नरकात गेली, कुठे गेली, आपण ते जाणलं पाहिजे. कोणाचा वडील मृत्यूला प्राप्त झाला, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, प्रत्येक घरात कोणी ना कोणी व्यक्ती मरणाला प्राप्त झालेच आहे. तर मग लोक याचा खूप सन्मान करू लागले आणि लोक याच्याकडे जाऊ लागले. या 5 ब्राह्मणांनी त्याची मार्केटिंगच तशी केली होती. कुठे तो हे 5 ब्राह्मण कुठे नगरात गेले की लोकांना सांगायचे की हा संन्यासी साधारण संन्यासी नाही. आणि ज्या संन्यासाकडे काही शक्ती असेल तर त्याला नमस्कार करणारा वर्ग या संसारात कमी नाही. मग लोक त्याच्यापाशी जाऊन गर्दी लोक घेऊन त्याच्याकडे जाऊ लागले. 100 लोकांची गर्दी, 100, 200, 500 लोक असे लोक त्याच्या आजूबाजूला जमा व्हायचे. आणि मग तो काय करायचा, मेलेल्या माणसाची कवटी हातात घ्यायचा, तिला वाजवायचा आणि सांगायचा की याचा जन्म नरक योनीत झालाय, याचा जन्म प्रेत योनीत झालाय. आणि तो सांगायचा आणि लोकांना ते खूप कौतुक वाटायचं. आणि मग लोक बाबा हा नरकात गेलाय तर याच्या नरकातून सुटका होण्यासाठी त्याच्या नावाने दान धर्म करा, पुण्य करा. मग दानही करायचं तर कोणाला करायचं, त्याच्यापेक्षा मोठा संन्यासी कोण असेल, हा संन्यासी पॉवरफुल आहे, यानं सांगितलं त्यालाच दान करा. म्हणजे त्याला लोक खूप दान करू लागले, त्याची सेवा करू लागले. आणि ब्राह्मणांचा मुख्य हेतू जो होता तो सार्थक झाला, कारण त्यांना त्याच्या आड, त्याच्या पाठीमागे त्यांना पैसा जमा करायचा होता आणि त्या कार्यात त्यांना यश आलं. पण असंच गावोगाव फिरत असताना हे पोहोचले श्रावस्तीला. आणि श्रावस्ती भूमी ही पवित्र भूमी आहे आणि श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध राहत होते. आणि भगवंताने त्यांच्या हयात 45 वर्षापैकी त्यांनी 19 वर्षवास हे श्रावस्तीला केले. आणि श्रावस्तीला भगवान बुद्धाचा अनुयायी वर्ग जास्त होता. अनाथपिंडक असेल, विशाखामिगार माता असेल, खूप श्रद्धावान लोक श्रावस्तीला राहत होते. आता हा वंगीस आणि त्याच्यासोबत ते 5-6 ब्राह्मण हे सगळे फिरत श्रावस्तीला पोहोचले. मग काय झालं, हे श्रावस्तीला प्रचार करू लागले वंगीसचा. आणि त्याच वेळेला काय झालं की काही लोक श्रावस्तीच्या विहाराकडे निघाले. श्रावस्तीमध्ये जे भगवान बुद्ध जिथं थांबलेले होते त्या विहारात ते चालले दर्शनासाठी भगवंताच्या.
मग या लोकांना सांगू लागले की अरे आमच्याकडे जो संन्यासी आहे ना, हे असा संन्यासी आहे वंगीस, की यांच्यासारखा संन्यासी या जगात कोण नाही. हे मेलेल्या माणसाची गती सांगतात की तो माणूस सुगतीला गेला की दुर्गतीला गेला. मग त्यांनी विचारलं तुम्ही एवढे लोक कुठे चाललेत? मग ते म्हणाले आम्ही भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी. मग हे म्हणाले अरे तिकडे कशाला चाललेत, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आमच्या या वंगीच संन्यासाकडे आहे. मग ते म्हणाले कसं? अरे हा मेलेल्या माणसाची गती सांगतो. जर तुमचा कोणी एखादा प्रिय व्यक्ती जर मेलेला असेल, त्याची कवटी तुम्ही आणा, त्या कवटीला तो वाजून सांगतो की हा व्यक्ती सुगतीला गेला की दुर्गतीला गेला, ती विद्या याला प्राप्त आहे वंगीसला, तुम्ही याच्याकडे या. ते लोक म्हणाले अरे हा वंगीस काय, या वंगीसपेक्षा जास्त शक्तिशाली आमचे भगवान बुद्ध आहेत. भगवान बुद्ध त्याच्या पलीकडे सांगतात की कोणते कर्म केले म्हणून त्या कर्माच्या आधाराने तो सुगतीला गेला की दुर्गतीला गेला, त्याचं आयुष्य किती आहे दुर्गतीत गेलेल्या सत्वाचं. भगवान बुद्ध तर बुद्ध आहेत, त्यांना ते 31 प्रकारच्या भूमीचं ज्ञान आहे. आणि हा वंगीस काय त्यांच्या पुढे छोटासा बालका समान. भगवान बुद्ध खूप बलवान आहेत आणि त्याच्या पुढे असे 1000 वंगीस जरी आले तरी बुद्धाची बरोबरी करू शकत नाही. मग तो शब्द वंगीसला लागला. त्याला वाटलं की हा कोणच व्यक्ती आहे की एवढी या व्यक्तीची स्तुती करायला लागलीत. हा कोण आहे तो व्यक्ती की ज्याला लोक बुद्ध म्हणतात, त्याची एवढी स्तुती करतात, आणि माझ्याकडे एवढी विद्या असून सुद्धा या लोकांनी माझा सन्मान नाही केला. मग हे जे ब्राह्मण होते नाही, हे म्हणाले की वंगीस सर्वश्रेष्ठ आहे. ते जे उपासक होते ते म्हणाले की नाही भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे. मग या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्यांनी ठरवलं की हा वाद आपण भगवान बुद्धापुढेच मिटू. तुम्ही तुमच्या धर्मगुरूला घेऊन या, तुमचा धर्मगुरू वंगीस आहे, त्यांना तुम्ही घेऊन या आणि आम्ही भगवान बुद्धाला घेऊन येतो. मग आपण असं करा, चला श्रावस्तीला भगवान बुद्धापाशीच बसू आणि जो श्रेष्ठ असेल त्याचं अनुकरण करू. वंगीस झाला तयार. कारण वंगीसला माहिती नव्हतं की भगवान बुद्ध आहेत, त्यांच्यामध्ये 6 प्रकारच्या अभिज्ञा आहेत, ते 31 प्रकारच्या भूमीचं मार्गदर्शन करणारे सत्व आहेत. ते साधारण व्यक्ती नाहीत बुद्ध, त्याचं ज्ञान नव्हतं. याला वाटलं कोणीतरी साधारण संन्यासी असेल, कारण याच्या अगोदर पण भरपूर संन्याशाला तो भेटला होता आणि त्या संन्याशांनी पण त्याच्या पुढे हार मानली होती. आता तयार झाला आणि गेला श्रावस्तीला. मग श्रावस्तीच्या विहारामध्ये त्या ठिकाणी वंगीस एका बाजूने बसलाय, भगवान बुद्ध एका बाजूने बसले, आणि या दोघांचं ज्ञान बघण्यासाठी तिथे श्रावस्तीचा उपासक वर्ग, त्याला मानणारे लोक पण तिथं जमा आणि भगवंताला मानणारे सुद्धा लोक तिथं जमा झाले. मग भगवंत म्हणाले वंगीस तुला कोणती विद्या प्राप्त आहे? भगवान मला मेलेल्या माणसाची गती सांगता येतो. तर बुद्ध म्हणाले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर मग तू आम्हाला पण सांगणार? हो भगवान मी तुम्हाला पण सांगणार. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो 5 लोकांची कवटी घेऊन या. मग आता 5 लोकांची कवटी आणतात. त्याच्यामध्ये 4 कवट्या असतात साधारण लोकांच्या, गृहस्थ लोकांच्या, आणि 1 कवटी असते आरंत भिक्षूची. 5 कवटी त्याच्या पुढे ठेवतात. मग तो 1 कवटी उचलतो आणि म्हणतो की भगवान ही कवटी, हिचा जन्म नरक योनीत झाला, ही कवटी हिचा जन्म प्रेत योनीत झाला, ही 1 कवटी आहे हिचा जन्म यक्ष योनीत झाला. मग तिरच्छानी, प्रेत, असुर, नरक 1-1 कवटी हातात घेतो आणि 1-1 सांगतो. 5ही कवटी घेतो हातामध्ये, डोळे बंद करतो आणि ती वाजवतो, पण तरी समजतच नाही की या कवटीचा जन्म कुठे झाला. ही ज्या माणसाची कवटी आहे या सत्वाचा जन्म कुठे झाला ते त्याला समजतच नाही. 2 मिनिटं होतात, 5 मिनिटं होतात, 10 मिनिटं होतात, अर्धा घंटा होतो, ती कवटी वाजवतो, पण काय त्याला समजेनाच नाही की याचा जन्म झालाच कुठे. मग तो परेशान होतो आणि मग त्याला असं वाटतं की गड्या कितीतरी लोकांच्या कवटीचं ज्ञान आपल्याला आहे, तो माणूस कुठे मेला, कुठे जन्माला गेला सांगू शकलो, पण ही कवटी आहेच कुणाची? मग तो म्हणतो की भगवान मला या कवटीचं ज्ञान नाही, मी या सत्वाचा जन्म कुठे झाला ते मी सांगू शकत नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात की त्याचं ज्ञान मला आहे. बुद्ध काय म्हणतात की ज्या कवटीचं ज्ञान तुला नाही आहे त्याचं ज्ञान मला आहे. म्हणजे भगवान बुद्ध दुसऱ्याला धर्म सांगायचे, सांगण्याची पद्धत वेगळी होती भगवंताची. भगवंतांनी सगळ्यांना सारखा धर्म नाही शिकवला. मग त्यांनी काय सांगितलं वंगीतला माझ्याकडे विद्या आहे, तर मग म्हणाला मला ही विद्या शिकायची आहे. तर भगवान म्हणाले की ही विद्या शिकण्यासाठी काही पद्धती असतात. मग काय पद्धत आहे? पहिली पद्धत काय आहे, तुला हे जे तू संन्यासाचं रूप धारण केलं हे चुकीचं आहे, तर तुला काय बनावं लागेल, भिक्षू बनावं लागेल.
पहिलं तुला भिक्षू बनावं लागेल, माझा शिष्य बनावं लागेल. गुरु शिष्याला तेव्हाच विद्या देतो की जेव्हा तो त्याचा शिष्य बनतो. मग तुला माझी विद्या पाहिजे ना, माझा शिष्य बनावं लागेल. तो म्हणतो ठीक आहे, तयार आहे. कारण 4 कोटीचं ज्ञान मला येतं, 5वे येत नाही, तर मग ते अधूर ज्ञान झालं. सगळ्या कोटीचं ज्ञान अवगत झालं पाहिजे, तेव्हा ती विद्या पूर्ण होते. म्हणाला की नाही भगवान, मी तुमचा शिष्य बनायला तयार आहे. मग तो तयार होतो. मग ते 5 ब्राह्मण त्याला सांगतात की अरे त्यांचा शिष्य कसं काय बनत आहे तू? आपला मुख्य हेतू हा आहे की आपल्याला लोकांकडून जास्तीत जास्त धन कसं काढता येईल. आता तू त्यांचा शिष्य बनला तर मग तुला त्यांच्यासोबत राहावं लागेल. मग आपला सगळा प्लॅनिंग कसा चालणार? मग तो म्हणतो अरे 10-12 दिवस राहतो भगवंताचा शिष्य बनून, आणि एकदा काही विद्या प्राप्त झाली की लगेच चिवर काढतो आणि लगे आपण आपल्या कामाला पुन्हा वापस लागू. तर मग ते ब्राह्मण तयार होतात. म्हणतात ठीक आहे, आम्ही पण तुझ्या सेवेलाच राहू, आम्ही पण या नगरातच राहतो, तोपर्यंत तू लवकर ती विद्या प्राप्त कर, म्हणजे पुढच्या मार्गाला आपल्याला लागतंय. मग तो शिष्य झाला भगवंताचा. मग भगवंताने सांगितलं, हे बघ, ही विद्या प्राप्त करण्यासाठी काय करावं लागते? शिलाचं पालन करावं लागते. मग तो शिलालय पालन करू लागला. मग भगवंताने सांगितलं ही विद्या प्राप्त करण्यासाठी काय करावं लागते? साधनेचा अभ्यास करू लागतो. मग तो साधनाही करू लागला. मग ही विद्या प्राप्त करण्यासाठी काय करावं लागते? प्रज्ञेचा अभ्यास करावा लागतो. प्रज्ञेचाही अभ्यास करू लागला. म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा, म्हणजे मध्यम मार्ग, अरे अष्टांग मार्गाचा तो अभ्यास करू लागला. आणि डोक्यामध्ये काय होतं अगोदर सुरुवातीला, की एकदा मला ती विद्या प्राप्त झाली की मग मी चिवर काढेल आणि पुन्हा माझ्या कामाला लागेल. मग लोकांचा मान सन्मान, लोकांचं धन, या सगळ्या गोष्टी तर माझ्या हातामध्येच राहतील. तर मग काय झालं, 10 दिवस झाले, 1 महिना झाला, 1 महिन्याचा 2 महिने झाले, विद्या काही प्राप्त झाली नाही. आणि भगवंताने सांगितलं, हे बघ, जोपर्यंत प्रामाणिकपणे तू हे करत नाही तोपर्यंत विद्या प्राप्त होणार नाही. आणि मग काय, खूप श्रद्धेने तो शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करू लागला. आणि मग शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तो आरंत झाला. आरंत झाला, जीवनमुक्तच झाला. आणि संसारातलं जेवढं काही नकारात्मक ज्ञान होतं, आरंत झाल्यानंतर ते ज्ञान नष्ट होते, अहंकारही नष्ट होतो. मग त्याला कळालं, मी आता आरंत झालोय. आरंत झालेल्या माणसाला हे कवटी वाजून माणूस सुगतीला गेला की दुर्गतीला गेला, हे कार्य त्याच्या हाताने होत नाही. हे कार्य तो करूच शकत नाही. मान सन्मानाचं, धनाची आसक्ती त्याला राहतच नाही. आता तो जीवनमुक्त झाला. मग तो म्हणाला की आता पुन्हा त्या दिशेने जाणं हे माझ्यासाठी योग्य नाही. हे ऐकणं भिक्षूंनी ऐकलं, बुद्धाकडे गेले आणि म्हणाले की भगवान, हा ज्या विचाराने भिक्षू झाला होता, आता हा म्हणतो की पुन्हा वापस जाणं शक्य नाही, भगवान खोटं बोलत आहे. भगवान म्हणतात नाही नाही, खोटं नाही बोलत भंगीस, तो आता माझा शिष्य आणि आता माझा पुत्र झाला, कारण तो आरंत झालेला आहे. आणि आरंताच्या हाताने असं तुच्छ काम होणं शक्यच नाही. म्हणजे 5 ब्राह्मण जे होते वाट पाहत होते त्याची, त्या कधी चिवर काढतो, कधी विद्या प्राप्त करतो, चिवर काढतो, मग पुढे आपण आपल्या व्यवसायाला लागतो. हे 5 ब्राह्मण गेले आणि म्हणाले, अरे वंगीस, तुझी विद्या पूर्ण झाली का? तो म्हणाला, ज्या विद्येसाठी मी इथं आलो होतो त्या विद्येपेक्षा मला मागणी विद्या प्राप्त झाली. ती तर पूर्ण नाही झाली विद्या. कवटी वाजून सगळ्या सत्वाचा जन्म कुठे झाला आणि कुठे नाही झाला हे सांगण्याची विद्या तर मला प्राप्त नाही झाली. पण दुःखातून कसं मुक्त व्हावं ही सगळी विद्या मला प्राप्त झाली. आता मी दुःखातून मुक्त झालो. आता माझा जन्म नाही, मृत्यू नाही, या जीवनात जे करायचं होतं ते सगळं कार्य आता मी केलं. आता मी पुन्हा त्या गतीने वापस जाऊ शकत नाही. आणि मग त्या 5 ब्राह्मणांना माघार घ्यावी लागली. आणि एक जो भटकलेला संन्यासी होता तो भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधाराने एक शुद्ध संन्यासी झाला, एक पवित्र श्रेष्ठ जीवन जगणारा भिक्षू झाला. आणि भगवंताच्या धम्माच्या बलाने तो जीवनमुक्त आरंत झाला. एवढं बल भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. म्हणजे जो पहिल्यांदा अंधश्रद्धेचा प्रचार करत होता, आंधळे भक्तीच्या आधारावरती लोकांकडून धन लुटत होता, लोकांना चुकीचं मार्गदर्शन करत होता, तोच व्यक्ती एक पवित्र जीवन जगून स्वतःलाही दुःखातून त्याने मुक्तता केली. आणि जेव्हाही त्याच्या संपर्कात लोक आले तेव्हा तो आता लोकांची कवटी वाजवून लोकांना ज्ञान देत नव्हता, लोकांना सुगती दुर्गती सांगत नव्हता, तर तो लोकांना फक्त भगवान बुद्धाची वाणी, भगवान बुद्धाचा धम्म लोकांना सांगायचा. एवढं मोठं परिवर्तन त्याच्या जीवनात घडून आणलं हे धम्म. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म चमत्काराला नमस्कार करणारा धम्म नाही, तर हा धम्म औषधीसारखा आहे.
या धम्माचं जर एखाद्या व्यक्तीने श्रवण केलं तर त्याला कितीही दुःख जरी असेल तर त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळतो आणि एक दिवस त्याचं दुःखही नष्ट होते. तर अशा प्रकारे ही वंगीस भिक्षूंची कथा होती आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाचा धम्म त्याला मिळाला आणि तोही दुःखातून मुक्त झाला. तुम्ही पण चमत्कार आणि नमस्कार या भानगडीत पडू नका, अंधश्रद्धेच्या भानगडीत पडू नका. भगवान बुद्धाचा धम्म सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. ज्यानेही धारण केला त्याला सुखही मिळालं, सुगतीही मिळाली, मुक्तीही मिळाली. आपलं सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना सुख सुगती मुक्ती प्राप्त हो, अशी मंगलकामना मंगलवेत्री व्यक्त करतो. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम. साधू साधू साधू.